आमच्या कार्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार अश्विन मांगे यांना माहिती मिळाली की वासुदेव नगर जे मेट्रो स्टेशन आहे पोलीस ठाणे MIDC हद्दीमध्ये, त्या ठिकाणी एक रेणुका कॉम्प्लेक्स आहे. तिथे अर्बन रिट्रीट नावाचं ओयो हॉटेल आहे. त्या ठिकाणी तिथे मालक किंवा तिथे जी कोणी मॅनेजर आहे ती देह विक्री व्यवसाय करतो. अशा प्राप्त माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमची जी पूर्वतयारी असते ते सर्व करून बोगस पंटर आणि पंच सह तिथे सामान जे काही लागतं ते सर्व घेऊन आम्ही तिथे पोहोचलो आणि पंटर ग्राहकाला तिथे पाठवलं. पंटर ग्राहकाने तिथली जी मॅनेजर होती, तिचं नाव आहे जयश्री संतोष सोलंकी. ही राहणार आहे राहणार आहे हिंगण्याची. हिने फोनवर बोलण्यावर 2500 रुपयामध्ये तो व्यवहार फिक्स केला आणि नंतर बोगस पंटर ग्राहक तिथे गेले असता तिने 2500 रुपये घेऊन त्याला त्या ओयो हॉटेलमध्ये रूम नंबर 5मध्ये पाठवलं. त्या ठिकाणी पीडित मुलगी तिथे होती आणि त्याला तिने ती सेवा उपलब्ध करून दिली. अशा आधी कारवाई होती. त्याच ठिकाणी आम्हाला दुसरी एक पीडित मुलगी मिळाली जिचे नाव होते, म्हणजे ही जी मिळाली होती पीडित रूम नंबर 5मध्ये, ती होती रीना प्रदीप गांगुली. ही बेसिकली टोलीगंज वेस्ट बेंगॉल राज्याची राहणार आहे. आणि एक दुसरी पीडित तिथे मिळाली, तिचं नाव होतं सुरेखा संजय पटले. ही मंगलमूर्ती चौक दुबे लेआउट इथे राहते. अशा 2 पीडित त्या ठिकाणी मिळाल्या आम्हाला. त्या ठिकाणाहून आम्ही जे साहित्य जप्त केलं त्यामध्ये तर याच्यामध्ये एक सांगायची आणखी गोष्ट आहे की ही जयश्री जी होती सोलंकी, ही जी आहे, तर आपल्या याच्यामध्ये एक या गुन्ह्यामध्ये जो आरोपी बनवण्यात आला आहे सलमान उर्फ रोशन राजेश डोंगरे, याच्याविरुद्ध 2023 आणि 24ला पिठाचे गुन्हे आहे. तर जयश्री लिंकअप होती सलमानशी, म्हणजे सलमान थ्रू ती मुली प्रोव्हाइड करत होती कस्टमरला त्या हॉटेलमध्ये. आणि ती जी पीडित रूम नंबर 5मध्ये भेटली ती 3 तारखेपासूनच त्या हॉटेलमध्ये होती आणि सलमान थ्रू ती मिळाली होती. आणि त्याच्यामध्ये आणखी एक आरोपी बनवला आहे अक्षय रोशन रामटेके. तर हा ओला ड्रायव्हर होता. तर हा काय करायचा की त्याच्या गाडीने सलमानने, रोशन उर्फ सलमान यांनी सांगितल्यानुसार त्या मुलीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पोहोचवण्याचं काम हा अक्षय रामटेके करत होता. असा तो तिसरा आरोपी. आणि याच्यामध्ये जी दुसरी पीडिता मिळाली सुरेखा पटले, हिला त्या हॉटेलमध्ये या अक्षय रामटेकेने आणले होतं आणि तिला या व्यवसायात देहविक्री व्यवसायात टाकलं होतं हा सलमान उर्फ रोशन राजेश रामटेके आणि त्याचा भाऊ रजत राजेश डोंगरे विरुद्धही 2021मध्ये पिठाचा गुन्हा आहे. असे हे एकूण 4 आरोपी मिळाले बनवले आम्ही त्या गुन्ह्यामध्ये. मॅनेजर जयश्री सोलंकी, हा सलमान उर्फ रोशन डोंगरे, रजत डोंगरे आणि अक्षय रामटेके. त्या ठिकाणाहून ती ओला जी अमेज गाडी होती, मोबाईल फोन, DVR असे एकूण आम्ही जो मुद्देमाल जप्त केला आहे तो एकूण मुद्देमाल आहे 6,33,010 रुपयाचा. अशा प्रकारची ती कारवाई.